पूजा MVTVच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडीवर। कळंबोली स्टील मार्केटची दुर्दशा, प्रशासन मात्र सुस्त। मेट्रो पुलाच्या कामामुळे CBD उड्डाणपुलावर वाहतुकीची कोंडी। खंडणीसाठी रिलायन्सच्या मॅनेजरला धमकावणाऱ्यास अटक। नवी मुंबईत 8 घरफोड्या करणारा जेरबंद। CCTVची 500 गुन्ह्यांत मदत। कळंबोली स्टील मार्केट परिसरात अनेक वर्षापासून विविध समस्या भेडसावत आहे। याचा परिणाम येथे असणाऱ्या गावांना देखील भोगावा लागत आहे। कळंबोली स्टील मार्केट परिसरात गेल्या अनेक वर्षापासून विविध समस्या भेडसावत आहे। या ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हाच प्रश्न येथील नागरिकांना पडू लागलाय। एकाच परिसरात देशभरातून कंटेनर्स मधून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते। कंटेनर्सच्या चालकांसाठी कोणत्याही प्रकारची शौचालयाची व्यवस्था केली गेली नाहीये। परिणामी कंटेनर्स चालक व येणाऱ्या नागरिकांना खुल्या जागेत शौचालयाची व्यवस्था करावी लागत आहे। परिणामी परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी, डास, मच्छर, रोगराईचे प्रमाण वाढू लागले। आपण आहोत सध्या कळंबोली स्टील मार्केट में पाहूया इथे काही अनेक समस्या है लोकांना इथे उद्भवत आहेत। जी क्या बताएंगे यहाँ पे कौन कौन सी समस्या का आप लोगों को फेस करने पड़ता है? यहाँ पानी का भी सुविधा नहीं है, गटर भी, रोड का भी पूरा कीचड़ पूरा भर जाता है। बरसात के समय पूरा कीचड़, नहीं कोई बाथरूम का सुविधा है, यहाँ कोई सुविधा नहीं है। पूरा धूल मिट्टी, अभी सूखा में पूरा धूल मिट्टी उड़ता है। इधर सब एकदम गड्ढा गड्ढा हो गया सर। आदमी लोग आने जाने को भी दिक्कत हो रहा है, पानी की भी व्यवस्था नहीं है, सब पूरा गड्ढा गड्ढा हो गया है। पूरा एकदम देखने लायक नहीं लगती रोड, गाड़ी घोड़ा भी नहीं चल रहा है इधर, सब व्यवस्था बेकार हो गया है। सिडको ध्यान नहीं दे रहा हाँ, सिडको बिल्कुल ध्यान नहीं दे रहा है। कोई भी प्रकार की सुविधा नहीं है, न रोड की सुविधा है, न पानी की सुविधा है। मार्केट कमेटी और सिडको की तरफ से कोई ध्यान नहीं है। मार्केट की तरफ से, सिडको से, मार्केट से यही मांग करते हैं कि यहाँ से रोड का काम क्लियर होए और पानी की सुविधा होए और टॉयलेट बने, ताकि बाहर का कोई भी गाड़ी आए रुके तो उनला रुकने के लिए सुविधा रहे। कळंबोली स्टील मार्केट परिसरात असणारा एकमेव खडकपाडा या गावाला तर या समस्येमुळे मोठ्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे। पावसाळ्यात तर मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती खड्ड्यात सांडपाणी साचत असून खेडकपाडा नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते। याविषयी ग्रामस्थांनी आपला तीव्र संताप व्यक्त केलाय। आपल्याबरोबर सध्या खेडूकपाडा येथील स्थानिक गावकरी देखील आहेत। त्या गावकऱ्यांना कोणत्या प्रकारे फेस करावं लागतंय आपण जाणून घेऊ। ते काय सांगाल, इथे स्टील मार्केटमुळे तुम्हाला अनेक समस्यांना फेस करावं लागतंय काय? आणि पार्किंगचा पण त्रास आहे, आणि इथे बघा आता एवढ्या गाड्या जाते, तिथे धूल वगैरे उडते, लोकांना आजार वगैरे होऊ शकतात। म्हणजे श्वासाचा आजार आहे, हे सर्व आजार इथे आहेत। त्यामुळे इथे चांगली म्हणजे काहीतरी व्हावं असं वाटतं आम्हाला तरी चांगली। सिडको आणि काय सिडको वगैरे काही इथे लक्ष देत नाही बिलकुल। सिडकोचं काही इथे लक्ष नसतो आमच्या गावामध्ये। सिडको तर कधी लक्ष देत नाही। आम्ही सर्व जे करतो ते ग्रामपंचायतमधूनच करतो, म्हणजे आमची स्वतः गाववाली करतो। परिसरातील विकासाबाबत ग्रामस्थ तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। परिसरातील विकासाबाबत नागरिकांनी सिडकोला विचारणा केली असता सिडकोने स्टील मार्केट कमिटीकडे तर मार्केट कमिटीला विचारणा केली असता कमिटी सिडकोकडे बोट दाखवत आहे। परिणामी स्टील मार्केटच्या विकासाचा घोंगड अद्याप भिजत पडलेलं रूप समोर येते। या समस्येबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देखील तीव्र संताप व्यक्त केलाय। काय सांगाल, इथे अनेक वर्षापासूनची ही समस्या आहे, काय मत व्यक्त कराल? आमच्या गावाची समस्या म्हणजे आम्ही वारंवार म्हणजे मार्केट कमिटी वगैरे आणि सिडको झाली यांचा त्रासच आमचे खिडूकपाडा गाव ग्रामपंचायतचे लोक म्हणजे सहनच करत आले। आणि त्यांना समजा असा त्रास होत चाललाय का हा गाव आहे का आम्ही कुठून बाहेरशी आलो हे आमच्या गावाला कळत नाही का। आवडत त्यांना भोग भोगायला लागतात, कारण आमच्या गावाची जी एंट्री करतो त्या एंट्रीवर सुद्धा भंगारच्या गाड्या, स्क्रॅपच्या गाड्या अशा जमा असतात तर त्याच्यामध्ये जेव्हा आमची मुलं, महिला मंडळ जेव्हा शाळेत जातात, लोक जातात, तर त्यांना असं वाटतं गावातून बाहेर पडताना नक्की आम्ही शाळेत जाऊ का ना जाऊ का, आमची कामं करायला जाऊ का ना जाऊ, कधीही काही दुर्घटना घडू शकतो। आणि ते आम्ही वारंवार मार्केट कमिटीला विनंती केली, सिडकोला विनंती केली, पण ती लोक काय कशा करत लक्ष घालत नाही। तसेच माजी आमदार विवेक पाटील यांनी देखील महाराष्ट्र शासनाने स्टील मार्केटच्या विकासाकडे लक्ष घालावं अशी मागणी केली आहे। ग्रामस्थांना मात्र आमच्या खूप त्रास होतो। जाता येताना त्या ठिकाणी आमच्या गावातला जाण्याचा रस्ता बंद होतो, वाहतुकीचा खोळंबा होतो, रस्त्यावर वाहनं उभी असतात आणि त्याचबरोबर रस्त्याच्या दुर्व्यवस्था तर आहेत, पण ह्या संपूर्ण बाजारामध्ये येणारे जे ट्रक्स आणि ट्रेलर्स आहेत
त्यांच्या ड्रायव्हर लोकांना सार्वजनिक सुविधा जी द्यायला पाहिजे, शौचालयाची असेल, अंघोळीची असेल, ती अजून त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची केलेली नाही. आणि त्याच्यामुळं एक सामाजिक प्रश्न निर्माण होतात. मग हे आमच्या गावाच्या कडेला कुठेतरी जाऊन बसणार, आमच्या महिला तिथनं जात असणार, मग काही प्रश्न कदाचित निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली असते. तर या दृष्टिकोनातनं शासनाने याबाबतीत लक्ष घालावं अशी आमची मागणी आहे. शेतकरी कामगार पक्षाने अनेक वेळा अशी मागणी केलेली आहे, आत्ताही आम्ही करत आहोत. पण शेवटी या शासनाला आंदोलनाची जर भाषा कळत असेल तर आंदोलन सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे सोबत राज चव्हाण, MVTV. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबईत केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या QCI या संस्थेतर्फे 5 ते 20 जानेवारी 2016 या कालावधीत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नवी मुंबईत 5 ते 20 जानेवारी 2016 या कालावधीत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणमध्ये नवी मुंबई शहरातील स्वच्छता आणि शौचालयांची सुविधा यांबाबत नागरिकांची मते जाणून घेतली जाणार आहे, असे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले. QCI या संस्थेतर्फे केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणास नवी मुंबईकरांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले. केंद्र शासनाद्वारे मागील वर्षाप्रमाणे या वर्षी देखील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जनतेमध्ये स्वच्छतेबाबत जागृती होण्यासाठी नवी मुंबई शहरामध्ये सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षण अभियानाचे मूल्यांकन पूर्ण झाल्यावर येत्या 25 जानेवारी रोजी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर या सर्वेक्षणाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई महापालिकेला 1.5 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले. या स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याबरोबरच वैयक्तिक आणि सामुदायिक शौचालय बांधण्यात येणार आहे. सर्वेक्षणात घनकचरा व्यवस्थापन, घरगुती आणि सामुदायिक शौचालयांची उपलब्धता याबाबत जनतेची मते जाणून घेतली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन, घरगुती आणि सामुदायिक शौचालय या 2 सेवांबाबत 1800-26727777 या टोल फ्री क्रमांकावरही मिस कॉल देऊन नागरिक त्यांची मते नोंदवू शकतात, असे आवाहन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, MVTV. सिडकोच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या बेलापूर ते पेंदर मेट्रो पुलाच्या स्लॅबचे काम हाती घेतल्याने सोमवारपासून सायन पनवेल महामार्गावर CBD बेलापूर येथील वाहतुकीत बदल करण्यात आलाय. सिडकोच्या वतीने घेण्यात आलेल्या बेलापूर ते पेंदर मेट्रो पुलाच्या स्लॅबचे काम हाती घेतल्याने सोमवारपासून सायन पनवेल महामार्गावर CBD बेलापूर येथील वाहतुकीत बदल करण्यात आलाय. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर अवजड व प्रवासी वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. यामुळे या परिसरातून जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या मेट्रोच्या पुलाचे काम 21 डिसेंबर पासून सुरू होणार होते, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे या कामाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ST महामंडळाचे बस स्थानक 150 ते 200 मीटर अंतरापर्यंत पुढे सरकावून उड्डाणपुलाच्या शेवटच्या टोकापलीकडे बस थांबे हलवण्यात येणार असून याबाबत पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना या कामामुळे कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची दखल घेतली जाणार आहे. वास्तविक कामाला सुरुवात झाली असून यामध्ये पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील 3 लेन पैकी 2 लेन सुरू ठेवल्या असून पुलावरून येणारी 1 लेन बंद ठेवली जाणार आहे. अवजड वाहनांना CBD उड्डाणपुलाखालून प्रवेशबंदी केली जाणार असून या वाहनांना CBD सर्कल येथून डावीकडे वळण घेत उरणफाटा पुलाच्या खालून U-टर्न घेऊन CBD उड्डाणपुलावरून पुण्याकडे जाता येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. 260 CCTV कॅमेऱ्यांनी टिपलेल्या छायाचित्रणाची जवळपास 500 गुन्ह्यांच्या तपासकामी मदत झाल्याची माहिती पोलीस मुख्यालय सूत्रांनी दिली आहे. नवी मुंबई महापालिकेने 3 वर्षापूर्वी 7 कोटी रुपये खर्चून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 260 ठिकाणी CCTV कॅमेरे बसवले. या सर्व CCTV कॅमेऱ्यांची जोडणी CBD येथील पोलीस मुख्यालयाशी जोडण्यात आली असून त्या ठिकाणी 24 तास हे चित्रण पाहिले जाते. या CCTV वरील फुटेज बघण्यासाठी जे नियंत्रण केंद्र उभारण्यात आले त्या केंद्रात 24 तास पोलीस कर्मचारी CCTV मधील चित्रण पाहत असतात. महापालिकेच्या पाठोपाठ आता सिडको सुद्धा खारघर, पनवेल, कामोठे, कळंबोली, द्रोणागरी, उल्वे या सिडको नोड परिसरात एकूण 368 CCTV कॅमेरे लावणार असून यासाठी सिडको पोलीस मुख्यालयात एक नियंत्रण कक्षही बांधून देणार आहे. सिडको आणि महापालिका क्षेत्रातील एकूण कॅमेऱ्यांची संख्या आगामी काळात 500च्या वर जाणार
असून यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्याची शक्यता आहे। नवी मुंबई महापालिकेने राज्यात प्रथमतः सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले। आता सिडकोनेही त्यासाठी पुढाकार घेतल्याने सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबईसाठी ही महत्त्वाची बाब ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। रबालीतील रिलायन्स कंपनीत काम करणाऱ्या जनरल मॅनेजरकडे 1.5 कोटींची खंडणीची मागणी करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यास खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी जेरबंद केले। रबालीतील रिलायन्स कंपनीत काम करणाऱ्या जनरल मॅनेजरकडे 1.5 कोटींची खंडणीची मागणी करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यास खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी जेरबंद केले। आरोपी राजेंद्र कुमार जयस्वाल हा रिलायन्स कंपनीत मॅनेजर असलेल्या गृहस्थास 1.5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी दिनांक 26 नोव्हेंबर पासून मोबाईलवरून धमकीचे फोन व SMS पाठवत होता। या प्रकारामुळे धास्तावलेल्या सदर मॅनेजरने खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा पोलिसांकडे धाव घेऊन याबाबत तक्रार नोंदवली होती। अटक किए हुए आदमी का नाम है दिलीप राजेंद्र कुमार जायसवाल, रहने वाले ये उत्तर 24 परगना पश्चिम बंगाल के हैं, लेकिन फिलहाल ये जनरल मैनेजर साहब के घर में एक पेंटिंग का काम करने वाले बंदे से इनको उनका मोबाइल नंबर मिला, उसके ऊपर से ये उनको फिरौती के लिए धमकियां देते थे। तो ये अच्छा डिटेक्शन हमारे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे सोबत राज चव्हाण, MVTV। गुन्हे शाखेने नवी मुंबईत विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या एका कट्टर आरोपीला जेरबंद केले। त्याने नवी मुंबईत अनेक ठिकाणी घरफोडी केल्याचे उघड झाले। मुंबई गुन्हे शाखा कक्ष 1 वाशी पोलिसांच्या पथकाने नवी मुंबईत विविध ठिकाणी घरफोडीची तब्बल 8 गुन्हे करणाऱ्या दिघातील एका अट्टल गुन्हेगारास जेरबंद केले। हा आरोपी दिघा येथील रहिवासी आहे। सदर आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात रबाले पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे देखील आहे। तसेच त्या आरोपीकडून 120 ग्रॅम सोन्याचे, 40 ग्रॅम चांदीचे व एक कम्प्युटर, 3 महागडे मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण 3,74,500 रुपयांचा एवज हस्तगत केला। HPT मतलब घरफोड़ी करने वाले एक आदमी को रवि रामसुगन यादव, उम्र 22 साल, रहने वाला है ये दीघा न्यू बॉम्बे का, इसको पकड़ा है। आज तक इसने 8 हाउस ब्रेकिंग में हिस्सा लिया है और कुल मिला के इस आरोपी से कंप्यूटर मॉनिटर, मोबाइल फोन, कैश, 120 ग्राम सोना, 40 ग्राम चांदी ऐसे मिला के 3,74,500 रुपए का मुद्देमाल रिकवर किया गया है। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे सोबत राज चव्हाण, MVTV। आजच्या बातमीपत्रात इतकंच। तोपर्यंत नमस्कार।